ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मधील आधुनिक प्रकल्प म्हणून ज्याची गणना करता येईल असा सहकार महर्षी कैलासवासी उत्तमराव ढिकले जॉगिंग ट्रॅक विस्तारीकरण माननीय श्री राहुल भाऊ ढिकले यांच्या विशेष प्रयत्नातून 200 मीटर लांबीचा वाढीव जॉगिंग ट्रॅक भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 14 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता सहकार महर्षी कैलासवासी उत्तमराव ढिकले जॉगिंग ट्रॅक मखमलाबाद रोड पंचवटी नाशिक येथे नाशिक पूर्व आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रभागातील दत्तनगर, सुदर्शन कॉलनी, शनी चौक, ढिकलेनगर, नागचौक, सीतागुंफा परिसर, इंद्रकुंड, राजपाल कॉलनी, मखमलाबाद नाका परिसर अशा सर्वच प्रभाग क्रमांक 5 परिसरात गेल्या पंचवार्षिकमध्ये आमदार राहुल ढिकले यांच्या विकास निधीतून ग्रीन जिम, जॉगिंग ट्रॅक, सभागृह, समाज मंदिर, अभ्यासिका, वाचनालय, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज लाईट अशा नागरिकांच्या मूलभूत असलेल्या सुखसुविधा करण्यात आल्या. 3 वर्षांपासून नाशिक महापालिका प्रशासक राजवट असल्यामुळे विकास कामांना अडचणी येत होत्या. नाशिक पूर्व आमदार राहुल ढिकले यांच्या निधीतून विविध विकास कामे 3ही नगरसेवकांनी पाठपुरावा करत विकास निधी आणून प्रभागाचा विकास केला. यावेळी व्यासपीठावर नाशिक पूर्व आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, माजी आमदार अपूर्व हिरे, मुकेश शहाणे, माजी नगरसेवक गुरमीत बग्गा, खंडू बोडके, माजी नगरसेविका नंदिनी खंडू बोडके, नीलम नरेश पाटील, ज्ञानेश्वर बोडके, उत्तम उगले, प्रवीण भाटे, राहुल कुलकर्णी, सूत्रसंचलन DU आहिरे यांनी केले. प्रभागातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, तरुण यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या प्रभागात अनेक कामं आम्ही करत असतो. बाबूजींचा असो, नरेश भाऊ असो, आता नीलम वहिनी आता एकदम जोरात निघाले. पण उद्या आम्ही नगरसेवक नसतानाही मागच्या आठवड्यात भाऊंच्या माध्यमातून जैन आम्ही स्थानक उभारलंय. जाधव कॉलनीमध्ये रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचा शुभारंभ केलाय. जाधव कॉलनीच्या गार्डनचं उद्घाटन केलंय. शिंदेनगरमध्ये भाऊंच्या माध्यमातून आम्ही मोठा सभामंडप बांधलाय आणि तिथं परत 50 लाख रुपयाचं पुढचं कामाचं आम्ही भूमिपूजन केलंय. आणि गजानन कॉलनीमध्ये कॉन्क्रिटीकरण मंजूर झाले आणि तिथलं कंपाऊंडची वॉल सुद्धा मंजूर झाली आहे. राजपाल कॉलनीत जोशी हॉस्पिटल ते मनोज नलावडे यांच्या घरापर्यंत आम्ही पेवर ब्लॉक बसवतोय. मोठ्या जनता राजा कॉलनीमध्ये जे शंकराचं मंदिर झालंय त्याला 18 लाख रुपयाचा आम्ही सभामंडप दिलाय. इथं महिला आहे आमच्या सर्व. त्याचप्रमाणे शिंदेनगरच्या पूर्व बाजूला म्हणजे पाटाच्या किनारीला तो सर्व एरिया आम्ही डांबरीकरण करतोय. असे एक ना अनेक कामं आम्ही या जनतेला दिले. आमचा प्रभाग 85% कॉन्क्रिटीकरण झालंय. आमच्या प्रभागामध्ये भाऊ फक्त 15% जे कॉन्क्रीट राहिले ते जाणता राजा कॉलनी, भन्साळी मळा, गणेश नगर ह्याच भागात राहिले. बाकी सर्व ठिकाणी आम्ही कॉन्क्रिटीकरणाचं काम केलंय. आणि आता जो 250 मीटरचा जॉगिंग ट्रॅक होणार आहे तो 1050 मीटरचा जॉगिंग ट्रॅक पंचवटीचा ट्रॅक आपण जो केलाय तो आपण तुमच्या सर्वांच्या सहकार्याने झाले. आणि त्याचं काम त्याच्यासाठी भाऊंनी आपल्याला तात्काळ फक्त 20 लाख रुपये दिले. भाऊ त्याला 2 कोटी रुपये लागणार आहे. तुम्हाला या सर्वांच्या वतीने विनंती करतो जो काही निधी लागेल तो इलेक्शन झाल्यानंतर ज्यांना श्रेय आहे ते आपण सर्व मायबाप बंधू भगिनींनी. नानांनी कामाची लिस्ट भाऊ वाचली आहे. आता त्याच्यावर मी बोलत नाही. परंतु जॉगिंग ट्रॅकचा थोडासा इतिहास सांगणं मला गरजेचं वाटतंय आणि 2च मिनिटं मी 5 मिनिटं घेणार आहे. की 5वी टर्म माझी मागच्या वेळेला महापालिकेतली होती. 5व्यांदा नगरसेवक म्हणून जाण्याची. आणि दर वेळेला लोकांचे पाणी प्रश्न, लाईटचे प्रश्न, गटारीचे प्रश्न हे तर आपण सोडवतच असतो. परंतु प्रत्येक टर्मला एक काम असं केलं पाहिजे की जे चिरस्थायी असेल, लोकांच्या उपयोगी असेल. 2017ला राहुल भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही पॅनल उभं केलं आणि आपलं सर्वांचे आभार मानतो की आपण आमच्या पॅनलमध्ये 3 लोकांना निवडून दिलं. दुर्दैवाने 1 सीट आमचं कमी मतानं पडलं. त्यावेळेस रोजचे प्रश्न सोडवत असताना काय आपल्याला
करता येईल असा विचार मनात आला. तेव्हा ध्यानात आलं की जॉगिंग ट्रॅक आपल्याकडे नाही आणि जॉगिंग ट्रॅक अशी वस्तू आहे की आबाल वृद्ध लहान मोठे सर्वांना उपयोगी येणारी वस्तू आहे आणि कमी खर्चात तयार होऊन कमी मेंटेनन्समध्ये होणारी वस्तू आहे. जागेचा शोध सुरू झाला कारण आपला प्रभाग जर पाहिला तर अर्धा गावठाणातला, त्यामुळे जागेची खूप मोठी अडचण. परंतु एक दिवस आपल्याकडे माझ्याकडे शेलार मामा आणि नेरकर साहेब आले, काहीतरी काम घेऊन आले भाऊ. त्यांना म्हटलं की असा जर जॉगिंग ट्रॅक करायचा आहे पण जागा सापडत नाही. तर मामांनी आणि त्यांनी मला सांगितलं की जागा आहे, अशी अशी जागा आहे. ते ऐकून घेतलं आणि ज्ञानेश्वर भाऊला सांगितलं की अशी जागा असा निरोप आहे. ते म्हणे मलाही कळलेलं आहे, म्हणजे आता शोध घेतला पाहिजे. आणि मग ज्ञानेश्वर भाऊ म्हटलं की चालता बोलता एकदम काम करायला तरबेज माणूस. 8च दिवसात त्यांनी माझ्याकडे त्या जॉगिंग ट्रॅकच्या DLRचा उतारा म्हणजे त्या जागेचा, त्याच्यात 7/12 6,000च्या नोंदी सर्व घेऊन आले ज्ञानेश्वर भाऊ. आणि मग ध्यानात आलं की पाटबंधाऱ्याचं नाव आहे. तेव्हा निमाणींचा जरा गैरसमज झाला होता की त्यांच्या जागेत आम्ही घुसतोय का. तेव्हा त्यांनी एक पत्रही महापालिकेला दिलं होतं, पण त्यांना समजून सांगितलं ही जागा तुमची नाही आणि आम्ही जागेवर कब्जा करणारी लोक नाही, तर जागा सांभाळणारी लोक आहोत. ही इरिगेशनची जागा आहे आणि इथं आम्ही जॉगिंग ट्रॅक करणार, ही तुमची नाही. त्यांच्या ध्यानात आलं आणि मग तो जॉगिंग ट्रॅक आम्ही केला. अडचणी आल्या, त्या अडचणीचा आज उल्लेख नाही करणार, कारण कामाला अडचणी आल्या नाही तर काम करण्याची मजाही येत नाही. थोडंसं संघर्षातलं जे काम तयार होतं ते उत्तमपणे उभं राहतं असं मला काम विश्वास. ट्रॅक असतील किंवा पहाटे फिरण्याकरता आदरणीय दादा तपोवनात रेग्युलर जायचे. मधून मधून मी पण इकडे जाण्याऐवजी कॅनल रोडला कधी दादांचा निरोप आला का मी पहाटे तिकडे तपोवनात जायचो दादांना भेटायला. का तू उद्या पहाटे तपोवनात भेटायला आहे मला. आणि म्हणूनच जे निसर्गाने आपल्याला जे दिलेलं आहे, जे पहाटचा जो ऑक्सिजन आहे, तो ऑक्सिजन घेण्याकरता राहुल भाऊंनी आणि नगरसेवकांनी आपल्याला हा जॉगिंग ट्रॅक उपलब्ध करून दिलाय. अतिशय आनंदाची बाब आहे. त्यातल्या त्यात त्यांनी मंदिराची सुद्धा त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. आणि म्हणूनच आता जॉगिंग आपण व्यासपीठावर येण्याच्या अगोदर एक चांगलं असं भजन आपण ऐकलं आणि अध्यात्माची पण त्याला जोड दिली, ही अतिशय आनंदाची बाब आहे असं मला वाटतं. बग्गाजी बोलले की आता कदाचित उद्याच महापालिकेचे नरेश भाऊ असतील, नाना भाऊ असतील, हे एक चांगलं इथे काम त्यांनी उभं केलं आहे. खरं तर या जॉगिंग ट्रॅकचा हिस्ट्री जी आहे ती बाबूजींनी सांगितली. आणि जेव्हा CCTV द्यायचे असतील किंवा प्लांटेशन करायचं असेल, टॉयलेट करायचं असेल, या सगळ्या गोष्टीत महादेवाचं मंदिर बांधायचं असेल, वेळोवेळी मी इथे आलो. बाबूजींनी आमच्या वडिलांची आठवण काढली. ते जिथे असतील तिथून समाधानी असतील. बाबूजी पण तुम्हाला एक सांगतो, ते जर असते तर इथं नक्कीच चालायला रोज आले असते. हे पण तितकंच खरं आहे, कारण त्यांचे बरेचसे मित्र समोरच बसलेत आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारून हा जॉगिंग ट्रॅक नावाप्रमाणे त्यांनी काही वेगवेगळ्या संकल्पना पण इथे राबवल्या असत्या. आता तुम्ही जी मागणी केली आहे बॅडमिंटन कोर्टची, ते आपण नक्कीच बॅडमिंटन कोर्ट इथे करू. परंतु ते करत असताना आपल्याला इथे एखादा योगा हॉल वगैरे पण करता आला तर तो पण निश्चित करू. कारण बॅडमिंटन कोर्ट करायचं तर पावसाळ्यात बंद राहील आणि योगा करायचं झालं तर बऱ्याचशा आमच्या माता भगिनी असतील, त्यांना योगा करतात, वेगवेगळ्या कारणासाठी हॉल वापरला जातो. इथं नक्कीच एक चांगला ट्रॅक उभारू. खरं तर आज पंचवटीतील प्रभाग क्रमांक 5मध्ये स्वर्गीय उत्तमराव ढिकले जॉगिंग ट्रॅकच्या भूमिपूजनाला उपस्थित असलेले ज्यांच्या माध्यमातून हा जॉगिंग ट्रॅक होतोय असे आमचे गुरमीतजी बग्गासाहेब, नरेशजी पाटील, खंडूभाऊ बोडके, आमच्या नंदिनीताई बोडके या सगळ्यांच्या माध्यमातून आज जॉगिंग ट्रॅकचं विस्तारीकरण होतं आहे. खरं तर पंचवटीत नव्हे तर सगळ्यात नाशिकमध्ये सगळ्यात चांगला, जिथे CCTV आहेत, जिथे ड्रीप आहे, जिथं मंदिर आहे आणि जिथे सगळ्या सोयीसुविधा आहेत
असा सर्व सोयी सुविधा युक्त असा जॉगिंग ट्रॅक त्यांनी गेल्या 4-5 वर्षात इथे निर्माण केला आणि त्याची निगासुद्धा राखली. आज कमीत कमी 4-5 हजार लोक इथे रोज या जॉगिंग ट्रॅकचा लाभ घेत आहे. त्याचं विस्तारीकरणाचं काम आज या नगरसेवकांच्या माध्यमातून होतं आहे. लाईट, पाणी, रस्ते, ड्रेनेज हे मूलभूत सुविधा या करत असताना जनतेच्या आणि मतदारांच्या शारीरिक तंदुरुस्तीकडे पण लक्ष देणं ही लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि ते काम आज बग्गाजी आणि नरेश पाटील, खंडूभाऊ बोडके हे सगळे करताय. त्याबद्दल खरंच मी त्यांचे आभार मानतो. इथे जर बघितलं तर आबालवृद्ध आणि महिला आमच्या भगिनी, माता भगिनी या जॉगिंग ट्रॅकचा पुरेपूर उपयोग करतात, उपभोग घेतात आणि अल्पावधीत हा जॉगिंग ट्रॅक लोकप्रिय झाला आहे. मी खरंच सर्व नगरसेवकांना धन्यवाद देईल आणि त्यांना शुभेच्छा देईल.